नमस्कार, मी अश्विन बापट. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. बिहार निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे आणि बिहारचा बाहुबली कोण याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि अवघ्या काही मिनिटात बिहारचा पहिला कल काय असेल त्याचं चित्र आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकणार आहोत. खरं आणि एक अपडेट येते आता ज्ञानाला, त्यानुसार बिहार निवडणुकीच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामुळे नितीश कुमार की तिकडे तेजस्वी यादव कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना आता बिहारचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. बिहारमधील 243 जागांकरता होणाऱ्या या निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन स्ट्रेट फाईट आहे. ही स्ट्रेट फाईट जरी असली तरी यावेळेला या निवडणुकीत रंग जर कोणी भरले तर ते प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षानं भरलेली आहे. तिरंगी लढत किंवा त्रिकोणी लढत प्रशांत किशोर यांच्यामुळे बिहारमध्ये पाहायला मिळते आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रचंड राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. त्याचबरोबर आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली. महिला मतदारांचा फॅक्टर, युवा मतदारांचा फॅक्टर हा खूप क्रुशियल ठरण्याची शक्यता आहे. आणि त्याचसोबत नितीश कुमार जवळपास गेली 20 वर्ष नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सत्ता बदल झालेला आहे, माणसं बदलली आहेत, पक्ष बदललेले आहेत, पण नितीश कुमार कायम राहिले. पण या वेळेला नितीश कुमारांचं हे मॅजिक चालणार का, लोक त्यांना साथ देणार का याची सुद्धा तितकीच उत्सुकता असेल. खरं आणि नितीश कुमार त्यामुळे दहाव्यांदा ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात का पाहणं महत्वाचं असेल. मात्र जे आरोप जसा तू उल्लेख केला, नितीश कुमारांचं चॅनल दिल्लीतनं रिमोट सारखं बदललं जातं असा आरोप राहुल गांधींनी केलेला. तर महागठबंधनला रोखायला मग अमित शहानी आपल्या प्रचार सभेत जोरदार हल्ला चढवलेला. त्यामुळे साहजिकच जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आपण नेहमीच बघत असतो. आणि त्या पार्श्वभूमीवर आता एक अपडेट येते, आपण पुढे जाऊया. बिहारचा रणसंग्राम, पोस्टल मतमोजणी सुरू झाली आणि काही क्षणात पहिला कल हाती येईल. ज्ञानदा अगदी बरोबर आहे. आणि काही काही लक्षवेधी जागा आहेत जिथून एक प्रकारे सेलिब्रिटी उमेदवार उभे आहेत. काही उमेदवार असे आहेत की ज्यांचं महाराष्ट्राशी कनेक्शन आहे, ज्यामध्ये शिवदीप लांडे सुद्धा आहेत. मैथिली ठाकूर खूपच पॉप्युलर गायक आहे, ती सुद्धा यावेळेला आपलं नशीब आजमावते. पोस्टल मतमोजणी सुरू झाली आणि कुठल्याही क्षणी पहिला कल आपल्या हाती येईल. बिहार का महत्वाचे अश्विन? कारण बिहार हे उत्तरेकडचं एकमेव असं राज्य आहे की जिथे आजपर्यंत भाजपला भक्कमपणे स्वतंत्ररित्या आपले पाय रोवता आलेले नाहीये. आणि बिहारमध्ये भाजपची केंद्रीय पातळीवरची गणितं सुद्धा अडकलेली आहेत. त्यामुळे बिहारचा निकाल, नितीश कुमार, जेडीयूला किती जागा मिळत आहेत, भाजप आणि एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करतं का, हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. कारण केवळ बिहारची गणितं त्यावर अवलंबून असतील असं नाही, तर देश पातळीवरची, केंद्रीय पातळीवरची गणितं सुद्धा आजच्या बिहारच्या निकालानं रिराईट होतील असा एक अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. खरंय, जसं तो उल्लेख केला की केंद्रीय पातळीवरची गणितं, खास करून मोदी 3.0 मध्ये ज्या पद्धतीने गणितं आहेत, ज्या आकडेवारी आपल्या समोर आहे, त्या पार्श्वभूमीवर बिहारचा निकाल फार महत्वाचा आहे. जसं तू म्हणालीस, कारण नितीश कुमार आता भाजपबरोबर आहेत, जे नितीश कुमार आधी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर होते. त्यामुळे जी गणितं गेल्या 5 वर्षांमध्ये खास करून बदलली आहेत, त्या पार्श्वभूमीवर आता हा परफॉर्मन्स लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा, नितीश कुमारांच्या पक्षाचा आणि भाजपचा येणाऱ्या काळामधलं राजकारण केंद्रीय पातळीवरचं, जसं तू म्हणालीस की ज्याच्यामध्ये कदाचित इम्पॅक्ट करू शकतं. तेजस्वी यादव जे मुख्यमंत्री पदाचे सगळ्यात प्रबळ दावेदार आहेत, दावेदार म्हणण्यापेक्षा त्यांच्या नावाची घोषणा महागठबंधननं केलेलीच आहे. तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया येते ती आपण पाहूया. बाहर रखे चलिए, हम लोग जीत रहे हैं. बहुत शुभकामनाएं आप लोगों को. बदलाव होगा, बदलाव होगा. चलिए, बदलाव होने जा रहा है, बदलाव होने जा रहा है. चलिए, सरकार बना रहे हैं.